Hello everyone. So last time we have discussed started the P block element topic, that is elements of group 16, 17 and 18. In that particularly we have already discussed the physical properties, periodic trains, electronic configuration of the group 16, 17 and 18 elements. Similarly, periodic as well as atomic properties, then chemical properties, anomalous behavior of oxygen as well as anomalous behavior of building metals. Next, we have already discussed the chemical properties in that. Again, what are the oxidants of oxygen, what are the oxidants of fluorine, means halogen type of element. Their physical properties means what is the, how will you prepare difluorine, means dimeric form of a fluorine or diatomic fluorine in laboratory process. So various Deacon's process is there, electrolysis method is there, their physical properties, their chemical properties. Again, that in chemical property, what is the reaction of fluorine with metal, what is the reaction of oxygen with metal, non-metal, bleaching action, likewise components. Okay. Then physical properties and chemical properties and then uses. So we have up till now we have discussed all these part. Now the remaining part. Last time we have discussed about the your sulfur, again sulfur containing compound, that is monoclinic and allotropic property, that is allotropic modifications of monoclinic sulfur and your beta sulfur, that is त्याला तुम्ही consider करता रोम्बस सल्फर. ओके, हा सगळा पार्ट आपण कम्प्लीट केला होता. नेक्स्ट पार्ट तुमच्या सिलेबसचा आपण असं डिस्कस केलेला की क्लोरीन कंपोनंट झाले, तसेच ऑक्सिजनचे कंपोनंट आहेत. सो मॉलिक्युलर डायऑक्सिजन, ओझोन, व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी. Then exceptional hydrochloric acid HCl, that is sorry H2SO4, that is contact process through how will you prepare sulfuric acid in laboratory. There are four steps. आपण बघितलं होतं सल्फरचं ऑक्सिडेशन केलं सल्फर डायऑक्साइड, which is again converted into sulfur trioxide, which is then again in the form of dimeric structure. It will form oleum, and oleum undergo hydrolysis to give two molecules of sulfuric acid. Their physical properties, their chemical properties, and again their uses. इथपर्यंतचा पार्ट आपला कम्प्लीट झाला होता. नेक्स्ट पार्ट आपल्या सिलेबस मध्ये राहिला तो म्हणजे कुठला, इंटर हॅलोजन कंपाऊंड. एक महत्वाचा पॉईंट आहे. आपण ऑलरेडी हा इंटर हॅलोजन कंपाऊंड हॅलोजनच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये डिस्कस केला होता, बट डिटेल्स पॉईंट आहे आणि त्याला 3 मार्क्सचं वेटेज आहे. या पॉईंटला 3 मार्क्सचं वेटेज आहे. ओके. आता हा पॉईंट असं सांगतोय मी की इंटर हॅलोजन कंपाऊंड मध्ये 3 मार्क्सचं वेटेज आपण असं का कन्सिडर करतो किंवा याचं रिझन काय, सांगण्यामागचा उद्देश काय. तर सेकंड थिंग, या पॉईंट मध्ये हा जर क्वेश्चन पेपरमध्ये आला नाही, त्यात इंटर हॅलोजन कंपाऊंड जर आला नाही, तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आणि सगळ्यात शेवटचा कंपाऊंड म्हणजे तुमचे झेनॉन फ्लोराइड्स नावाचा एक छोटासा पार्ट आहे, जो ग्रुप 18 ग्रुप एलिमेंट्स बरोबर रिलेट करतो. सो हे 2 क्वेश्चन आणि युजेस ऑफ इनर्ट गॅसेस याच्यापैकी कंबाईन क्वेश्चन एक पेपरमध्ये येतो. तुम्ही प्रिपेअर करताना असं करणार आहात, जर हा क्वेश्चन केला तर तो कम्प्लीट करायचा आहे. सेकंड थिंग, त्याच्या प्रॉपर्टीज काय, आता ह्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. अजून काही प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये टू द पॉईंट टॅब्युलर फॉर्म मध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही रिॲक्शन्स दिलेले आहेत, तर आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आणि सेकंड थिंग, थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर आणि युजेस ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड, हा एवढा पॉईंट पेंडिंग आहे. तेवढा पॉईंट कम्प्लीट झाला की आपण झेनॉन, हेक्साफ्लोराइड, ट्रायफ्लोराइड, डायफ्लोराइडचे ऑक्सिडेशन स्टेट डिस्कस करू. आणि देन लास्ट पार्ट ऑफ युअर दिस टॉपिक इज युजेस ऑफ इनर्ट गॅसेस, म्हणजे तुमचा लार्जेस्ट वेटेजचा टोटल केमिस्ट्री मधला, म्हणजे 11th स्टँडर्डची केमिस्ट्री प्लस 12th स्टँडर्डची केमिस्ट्री, या दोन्ही इयर्सच्या केमिस्ट्री मधला लार्जेस्ट वेटेजचा टॉपिक इज पी ब्लॉक इलेमेंट कम्प्लीट होईल. मला वाटतं ग्रुप 13, 14, 15 तुम्ही 11th स्टँडर्डला डिस्कस केलेलं, आणि आता 16, 17, 18 या पॉईंट मध्ये. पण सीईटी साठी मी परत सांगतो, या टॉपिकची मी एमसीक्यू जेव्हा टेस्ट घेईन, त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सगळ्यांनी प्रिपेअर करायचे. त्याचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन प्रिव्हियस इयरचे असतील. याचं रिझन काय, पिरियॉडिक टेबलमध्ये काही इलेमेंट चेंज होत नाही. पिरियॉडिक टेबलमध्ये इलेमेंट सेम आहेत, त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीचे ट्रेंड सेम आहेत, केमिकल प्रॉपर्टीचे ट्रेंड सेम आहेत. म्हणजे कुठला कंपाऊंड हायड्राइड इझिली फॉर्म करेल, which is more soluble in water, which is non-polar in nature, which element or which can form hydrogen bond with another element, which element is the lightest element. हा पार्ट चेंज होत नाही कधी, तो पार्ट सेम राहतो. याचाच अर्थ असा होतो की त्यातले क्वेश्चन त्या थिअरी बेस्ड क्वेश्चन्स असणार, याच्यापेक्षा बाहेरचं नसणार. आणि जो न्यूली ऍड पार्ट आहे त्याच्यामध्ये फक्त 2 ते 5 एमसीक्यू मी तुम्हाला ऍड करून देईल, पण बाकी मोस्ट ऑफ द क्वेश्चन प्रिव्हियस इयरचे करा, कारण सीईटी साठी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन रिपीट होतात विथ ऑप्शन. बट जेई आणि नीट साठी तसं नाही होत. जेई आणि नीट साठी तुम्हाला कन्सेप्ट सेम राहते, पण क्वेश्चन्स बदलतात. क्वेश्चनचा फॉर्मॅट चेंज होतो, युजेस थोडे अपडेटेड असतात. म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये युजेस त्याचे काय, त्याच्यावरती डिस्कशन जास्त असतं पेपरमध्ये सुद्धा, आणि ते आपण लिटरेचर मधलं वाचतो. आपण काय करतो, एक नोटबुक घेतो, टेक्स्टबुक घेतो आणि त्यातलं वाचत असतो. सो
नोटबुक टेक्निकमध्ये तुमच्या येईल कधी, जेव्हा टोटल ऍप्लिकेशन्स हे मार्केटमध्ये रेग्युलर रेडी पोझिशन मध्ये प्रेझेंट असेल तसं. असं कुठलं मटेरियल अवेलेबल होत नाही, कारण तुमची एक्झाम ही नेक्स्ट इयरला असते. बघा तुम्ही यावर्षी ऍडमिशन घेतलंय जून मध्ये, पण तुमची एक्झाम आहे नेक्स्ट इयरला फेब्रुवारी मंथ मध्ये ना, म्हणजे फेब्रुवारी मंथ पर्यंत काय दर महिन्याला टेक्स्टबुक बदलत नाही. आणि त्याच्यामध्ये जे काही पार्ट असतात ते तुम्हाला लिटरेचर वाचलं पाहिजे, म्हणजे गुगलचा यूज करून तुम्हाला त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जेई आणि नीटमध्ये मोस्टली आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचे जे स्टुडंट्स आहेत, मिळवणारे जे स्टुडंट आहेत, त्यांचा ऑलमोस्ट हा स्टडी झालेला असतो. त्यामुळे त्यांना 720 आउट ऑफ 720 किंवा 718चा हायएस्ट असू शकतो. जे मार्क जातात हा कॉमन पॉईंट असतो. आणि सेकंड थिंग, ऑल इंडिया रँक त्याच्यावरून ठरत असतो. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचंय सीईटी साठी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, आणि 11+12 असा कंबाईन करायचा स्टडी. या टॉपिकला मी मुद्दाम टाइम देईन. तुमची ऑलमोस्ट टॉपिक वाईज टेस्टचं जे शेड्यूल आहे ते रेडी आहे, तुम्हाला मी अपलोड करून देईन लवकरच. आणि याच्यावरचे मी तुम्हाला पी ब्लॉक वरचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा अपलोड केलेत ऑलरेडी. जरा बघितलं असाल, ऑब्झर्व केलं असाल तर समजेल. आणि नोट्स मी तुम्हाला डेली बेसिसवरती, म्हणजे आज जेवढं आज तुम्हाला हा टॉपिक कम्प्लीट होईल त्याच्या नोट्स मी तुम्हाला शेअर करेन. ओके, स्टार्ट करूया न्यू पॉईंट आजचा. इंटर हॅलोजन कंपाऊंड. डेफिनेशन महत्वाची आहे. ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन 2 और मोर हॅलोजन ॲटम. आता इथे लक्षात ठेवायचं, स्टुडंट मिस्टेक काय करतात, इंटर हॅलोजन याचा अर्थ दोन हॅलोजनच्या मध्ये असणारा कंपाऊंड, दोन हॅलोजनचं बॉन्डिंग होईल एकमेकांबरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतील. आणि ते फॉर्म होण्यासाठी काहीतरी टेंडन्सी लागते, म्हणजे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन ही प्रोसेस असावी लागते. मी इथे काय दिले, ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन द 2 और मोर हॅलोजन ॲटम्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म स्पेसीज which may be ionic or which may be neutral in the state. That neutral molecule is called as an interhalogen. मग आयोनिक मॉलिक्युल काय कन्सिडर करता, एक सिंपल फॉर्मॅट मध्ये आयोनिक कंपाऊंड्स मध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज असावा लागतो, बरोबर आहे. आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो, दोन्हीही मॉलिक्युल, म्हणजे मॉलिक्युल असं असणार, एक समजा सीएल असेल तर दुसरा असणार तो F3 मॉलिक्युल असेल, म्हणजे हा सुद्धा हॅलोजन आहे, हा पण हॅलोजन आहे. आणि म्हणून इथे दिलंय बघा, एक्स एक्स डॅश असेल तर त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो ClF. ओके, हा पहिला एक्झाम्पल घेतलं. X3 म्हणजे काय, ClF3, त्याचं हे एक्झाम्पल आहे. X5 एक्झाम्पल तुम्हाला जसं जसं विचारलं की X5 एक्झाम्पल कुठलं ते कन्सिडर करा, किंवा ते तुम्हाला विचारलेलं असेल, लिहायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये असं कन्सिडर करू शकता त्या कंपाऊंड मध्ये ClF5, BrF5. ओके, आणि X7 साठी एकच कंपाऊंड आहे IF7, याला सारणं पण होतं. ओके, हे खूप महत्वाचं आहे. याची तुम्हाला जॉमेट्री, म्हणजे तुम्ही जी लोन पेअर ऑफ VSEPR अकॉर्डिंग टू VSEPR तुम्ही त्याचा शेप, जॉमेट्री आणि हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करतो. त्याच्यामध्ये IF7 हा एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे. तो प्लीज IF7 प्लस IF7 आणि IF7 मायनस या तिन्ही कंपाऊंडची जॉमेट्री हायब्रिडायझेशन सगळं प्रिपेअर करून ठेवायचं. ओके, आता स्टार्ट करूया. ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन द 2 और मोर हॅलोजन ॲटम. दोन किंवा दोनपेक्षा जास्त हॅलोजन्स मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर समवॉट अमाऊंट मध्ये असेल तरी सुद्धा ते एकमेकांबरोबर कंबाईन होतात. म्हणजेच काय, समजा एक क्लोरीन ॲटम आहे आणि दुसरा पण क्लोरीन ॲटम आहे, याची आणि याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स सेम असणार आहे, तो याचा डिफरन्स येईल 0. मग हे कंपाऊंड काय होऊ शकत नाही, इंटर हॅलोजन कंपाऊंड फॉर्म करू शकत नाही. मग काय करायला लागेल, एक मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट घ्यायचा फ्लोरीन, तो कुठलाही असेल, F घेऊया, आणि त्याच्या अगोदरचा जो इलेमेंट असेल क्लोरीन, ब्रोमिन, जो फ्लोरीन पेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, असा कुठला तरी इलेमेंट ह्याच्याबरोबर बॉन्ड फॉर्म करेल आणि एक न्यूट्रल मॉलिक्यूल जनरेट होईल. ज्या न्यूट्रल मॉलिक्यूलला तुम्ही कन्सिडर करता इंटर हॅलोजन कंपाऊंड. दिस इज द डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये रिजन सकट आन्सर आलं तर तुम्हाला मार्क द्यायचे, असा बोर्डाचा रूल आहे. म्हणजे टेक्स्टबुक मध्ये असं म्हटलंय, द न्यूट्रल मॉलिक्युल्स फॉर्म्ड विच आर कॉल्ड एज अ इंटर हॅलोजन कंपाऊंड. पण ते कशातले न्यूट्रल मॉलिक्यूल, ड्यू टू, नाही तर वॉटर सुद्धा तुमचा एम्फोटेरिक आहे, न्यूट्रल कन्सिडर केला तर तो सुद्धा इंटर हॅलोजन व्हायला पाहिजे होता, पण त्याच्यामध्ये हॅलोजन ऍबसेंट आहे आणि त्याला इंटर हॅलोजन म्हणू शकत नाही. But due to electronegativity difference between the two or more halogen atoms combined together to form a species which may be in the form of ionic nature or it may be in the form of neutral form. So that neutral molecules are called as interhalogen compounds and they may be represented by the general molecular formula XX dash. Okay. आता लक्षात ठेवायचं, डॅश का दिला, कारण हा आणि हा एक्स डिफरंट हे दिसायला पाहिजे म्हणून इथे डॅश दिले, बाकी त्याच्या मागे लॉजिक काही नाही. तुम्ही एक्झाम्पल दिलं बघा, XX डॅश, X3 डॅश, XX5 डॅश, XX7 डॅश. आता मी इथे असं काय म्हणजे XX2 डॅश, बिकॉज द बॅलन्स आपण फ्लोरीनच्या हॅलोजन्सच्या ऑक्सिडेशन स्टेट या पॉईंट मध्ये सगळ्यात सुरुवातीला, म्हणजे जिथे आपण मला वाटतं फिजिकल प्रॉपर्टी स्टार्ट केलेली, पिरियॉडिक ट्रेंड संपवले त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा त्याची जी ऑक्सिडेशन स्टेट होती ती अशी लिहिलेली होती, +1 +3 +5 +7 आणि -7 -1. ओके,
ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट होती. चेक केला तर समजेल हे सगळे ऑड नंबर असतात. ओके, त्यामुळे एक्स डॅश ची व्हॅल्यू ही ऑलवेज ऑड नंबर असेल आणि एक्स ची व्हॅल्यू ही सिंगल असणार. एक्स ची व्हॅल्यू ऑलवेज 1 असेल, नंबर ऑफ ऍटम त्याचे एक्स चे 1 असतील आणि एक्स डॅश ची व्हॅल्यू ऑलवेज ऑड असेल. आता मला सांगा, समजा ही व्हॅल्यू 1 आहे, ऑड ची व्हॅल्यू मी घेतली समजा 3 घेतली, तर 1 + 3 = 4. म्हणजे टोटल नंबर ऑफ ऍटम प्रेझेंट इन दिस इंटरहॅलोजन कंपाऊंड आर ऑलवेज अँड ऑलवेज इव्हन, बट व्हॅल्यू ऑफ एक्स डॅश शुड बी ऑड नंबर. ओके, समजतंय का? बघा मी रिपीट करतो पाहिजे तर, ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स टू हॅलोजन मॉलिक्यूल कंबाईन टुगेदर टू फॉर्म न्यूट्रल atom, neutral molecule or ionic compound. That neutral molecule is called as the interhalogen compound. They may be represented by general molecular formula XX dash. आता मी असं का लिहिले, हे 4 टाईप कंपाऊंडचे घेतले. हे टाईप ऑफ इंटरहॅलोजन आहे. XX डॅश, XX3 डॅश, XX5 डॅश आणि XX7 डॅश. जो एक्स डॅश इलेमेंट आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे हॅलोजन्स असणार ना, कुठल्या तरी सगळ्याच हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? +1, +3, +5, +7 किंवा -1 या फॉर्मॅटमध्ये असते. हे आपण पिरियॉडिक ट्रेंड्स मध्ये बघितले. ऑब्झर्व करा, ते चेक करा, मागे जाऊन वाचला असाल तुम्ही तर माहिती असणार. त्यामुळे हा जो एक्स डॅश असणार तो ऑलवेज ऑड नंबर असणार. 1, 3, 5, 7 हे ऑड नंबर आहे. पण जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती ऑलवेज 1च असणार. म्हणजे ती क्लोरीन असू दे, ब्रोमीन असू दे, आयोडीन असू दे, फ्लोरीन असू दे, ती ऑलवेज 1 असेल. जर समजा ती 1 आहे आणि इथे मी समजा एखादा ऑड नंबर घेतला 1, 1 + 1 = 2, हे म्हणजे टोटल नंबर ऑफ ऍटम्स ऑलवेज काय असणार? इव्हन असणार. बट एक्स डॅश ची व्हॅल्यू ऑलवेज ऑड आणि एक्स ची व्हॅल्यू ऑलवेज 1. ओके, सो लक्षात राहिलं असेल हा पार्ट. इथे मी एक्झाम्पल्स घेतलेत. IF7 हे सिंगल एक्झाम्पल आहे. तुम्ही असं नाही लिहायचं ClF7 असा मॉलिक्यूल एक्झिस्टच नाहीये. याचं रिझन काय? कारण फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे आणि आयोडीनची साईज सगळ्यात जास्त आहे. आणि आपण इथे म्हटलंय ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हे मॉलिक्यूल जनरेट होतात. त्यामुळे फक्त एकच मॉलिक्यूल एक्झिस्ट होतो त्याच्यात XX7 डॅश मध्ये, त्याला आपण कन्सिडर करतो IF7. ओके, नाव द नेक्स्ट पार्ट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युअर इंटरहॅलोजन कंपाऊंड. डेफिनेशनला 1 मार्क आणि 2 मार्क्सच्या कॅरेक्टरिस्टिक मी 5 दिल्या, त्याच्या कुठल्याही 4 लिहिला तरी चालेल. पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे दे कंटेन. दे म्हणजे कोण? इंटरहॅलोजन कंपाऊंड. So the interhalogen compounds generally contain even number of atoms like 2, 4, 6, 8. आता सांगितलेलं डिस्कशन केलं. Cl हा एक ऍटम आहे, फ्लोरीन हा एक ऍटम आहे. 1 + 1 = 2 नंबर ऑफ ऍटम. F3 आहे, तिथे Cl दिलाय. 3 + 1 = 4. सो 4. इथे दिलेलं आहे Br F5. सो F5 आहेत आणि Br एकच आहे. 5 + 1 = 6. सो 6. आणि IF7 मध्ये फ्लोरीन 7 आहे आणि आयोडीन एकच आहे. 7 + 1 = 8. Means always and always they contain even number of total number of atoms present in the interhalogen compound. Second characteristic or second physical property is the properties of the interhalogen compounds are generally intermediate between those of halogen atoms from which they are made. आता म्हणजे 2 हॅलोजन आहेत बघा. F3 म्हणजे 3 फ्लोरीन आहे, याच्यामध्ये एक क्लोरीन ऍटम आहे. म्हणजे ह्या कंपाऊंडची प्रॉपर्टी बघा, ClF3 या मॉलिक्यूलची प्रॉपर्टी या Fच्या प्रॉपर्टी आणि क्लोरीनच्या प्रॉपर्टी याच्यामध्ये असेल. म्हणजे समजा क्लोरीन हा ग्रीनिश येलो कलरचा आहे आणि फ्लोरीनचा कलर समजा कन्सिडर करूया आपण की तो टॉक्सिक आहे, त्यामुळे तो कलरलेस असेल. तर ClF3 मॉलिक्यूलचा कलर हा पेल येलो दिसणार. जो ना तो ग्रीनिश येलो असणार किंवा कलरलेस असेल, तो पेल येलो कलरचा असेल, असं कन्सिडर करायचं. समजा हा फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. फ्लोरीन नंतर क्लोरीन म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स कमी असेल. तर जो ClF3 मॉलिक्यूल आहे हा एक्झिस्ट असू शकतो, स्टेबल मॉलिक्यूल आहे, पण ओनली फ्लोरीन स्टेबल नाही. तो एक्सप्लोजिव्ह आहे. जेव्हा तुम्ही लॅबमध्ये फ्लोरीनची एअर बरोबर जरी रिएक्शन करता, म्हणजे समजा तुम्ही ब्रीदिंग करता, तो ऑक्सिजन जरी फ्लोरीनला अटॅच लागलेला असेल तर त्याच्यापासून OF नावाचा टॉक्सिक कंपोनेंट जनरेट होतो, जो तुमचा आर्सेनिक डिपॉझिटर म्हणून युज केला जातो. म्हणजे तुमच्या ब्लड कंटेंट मध्ये एक्सेस ऑफ अमाऊंट ऑफ टॉक्सिसिटी, त्याच्या ज्या फ्युम्स कंटिन्युअसली जातील तेव्हा ब्रिदिंगला त्रास होणार आणि हायग्रोस्कोपिक येतो, म्हणजे लगेच मॉइश्चर कॅचअप करतो आणि ब्लास्ट होतो. म्हणजे फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय आहे? कारण त्याचं दुसऱ्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट बरोबर रिएक्शन झाल्यानंतर इझिली फायर कॅच होते, म्हणून तो हायग्रोस्कोपिक किंवा काय म्हणतो आपण त्याला डेंजरस आहे. ओके, सो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज ज्या असतील म्हणजे इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज असतील ते ज्या इलेमेंट्स पासून इंटर हॅलोजन कंपाऊंड जनरेट झाले त्याच्या इंटरमिडिएट प्रॉपर्टी शो करते. म्हणजे ClF3 मध्ये किंवा ClF मध्ये फ्लोरीनचा हा एक ऍटम आहे आणि एक क्लोरीन ऍटम आहे, बरोबर आहे. फ्लोरीनच्या ज्या प्रॉपर्टीज आणि क्लोरीनच्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये ClFच्या प्रॉपर्टीज असतील. म्हणजे हा हार्डेस्ट असेल, हा लिस्ट हार्ड असेल, तर हा तुमचा मॉडरेट असेल, हार्डेस्ट. ओके, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट सांगितले ऑल इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आर डायमॅग्नेटिक इन नेचर. व्हाय दिस इज सो? बिकॉज ऑलवेज अँड ऑलवेज जर आपण असं कन्सिडर केलं की 7 इलेक्ट्रॉन्स आहेत एखाद्या फ्लोरीन किंवा तुमच्या सगळ्या हॅलोजन्स मध्ये 17 ग्रुप मध्ये येतात ना,
आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. एका इंटर हॅलोजन कंपाऊंडचे इलेक्ट्रॉन्स घेतला, सॉरी एका हॅलोजन कंपाऊंडचे इलेक्ट्रॉन घेतला 7 प्लस दुसऱ्या हॅलोजन कंपाऊंडचे इलेक्ट्रॉन्स घेतला 7, तर आन्सर येतं इव्हन नंबर. आणि इव्हन नंबर म्हणजेच काय, तुमचे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, म्हणजे ते डायमॅग्नेटिक असतील. म्हणजे आपण जे ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये डिस्कस केलेलं, एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर हा कंपाऊंड ठेवला तर तो रिपेल्ड होईल, अट्रॅक्ट झाला तर तो पॅरामॅग्नेटिक असतो, रिपेल्ड झाला तर तो डायमॅग्नेटिक असतो. ओके, तो समजा एखादा क्वेश्चन विचारा, ClF3 molecule when placed in the applied magnetic field, then what will be the observation? ऑप्शन ए असेल तुम्हाला दिलेला, इट विल बी रिपेल फ्रॉम मॅग्नेटिक फील्ड. नंतर सांगतील काहीच इफेक्ट होणार नाही त्याच्यावरती. ऑप्शन सी मध्ये देतील ते अट्रॅक्ट विथ द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड, आणि लास्ट ऑप्शन मध्ये देतील कदाचित की इट विल बी डिसअपियर और इट विल बी इनव्हिजिबल इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर तुमचा आन्सर करेक्ट असेल, ते रिपेल होणार. ओके, मॅग्नेटिक फील्ड पेक्षा लांब लांब जाण्याचा प्रयत्न करणार, कारण तो डायमॅग्नेटिक कंपाऊंड. नेक्स्ट आहे सेंट्रल एक्स एक्झिबिट्स डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट्स इन द डिफरंट कंपाऊंड. सेंट्रल एक्स म्हणजे काय, हा जो एक्स 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 कॉमन आहे ना, IBr Cl हे जे सेंट्रल एलिमेंट आहे, आणि त्याच्या सराउंडिंगला हा एकच फ्लोरिन, इथे 3 फ्लोरिन, इथे 5 फ्लोरिन आणि इथे 7 फ्लोरिन. सो या कंपाऊंड मध्ये जो सेंट्रल एलिमेंट आहे त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट डिफर होत राहतील डिफरंट डिफरंट कंपाऊंड, ऑब्विस आहे ते. आणि लास्ट म्हटलंय नंबर ऑफ एक्स डॅश ऍटम्स आर ऑलवेज ऑड, जे मगाशी सांगितलं ते 1, 3, 5, 7 असल्यामुळे एक्स डॅश ची व्हॅल्यू ऑलवेज ऑड असते. इथे लिहिलंय बघा, एक्स डॅश इज इक्वल टू ऑलवेज ऑड. सो आणि टोटल नंबर ऑफ ऍटम्स ऑलवेज इव्हन, याच्यामध्ये कन्फ्युजन नको. सो दीज आर द सिम्पल प्रॉपर्टीज. जर डेफिनेशन समजली असेल तरच हा पार्ट समजणार, आणि हा पार्ट समजला तरच तुम्ही हे इलॅबोरेट करू शकता. त्याच्यातलं 3 पॉईंट कधीच नाही विसरायचे. बघा मी काय सांगते ते, डोकं चालवायचं. प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन आहे, आणि डेफिनेशन मध्ये तुम्हाला 1 मार्काचा क्वेश्चन आहे. समजा एखादा एक्झामिनर, माझ्यासारखा एखादा एक्झामिनर असेल आणि त्याला डेफिनेशन विचारायचीच नाही आणि त्याला प्रॉपर्टी विचारायची, आणि डेफिनेशन विचारायचे पण त्याला त्या क्वेश्चन नंबर सेक्शन सी मध्ये नाही विचारायचे, 2 मार्काला विचारायचे, तर मी काय करणार, स्टेट द डिफरंट जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड. आता स्टेट म्हटलं मी फक्त 4 स्टेटमेंट पाहिजे तुमचे, 3 स्टेटमेंट डोक्यात कायम पाहिजे. इंटर हॅलोजन कंपाऊंड हे डायमॅग्नेटिक असतात, एकच वर्ड लक्षात ठेवायचं, डायमॅग्नेटिक. दुसरं सांगायचं एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 1 एकच असतो तो, आणि एक्स डॅश इज इक्वल टू ऑड, म्हणजे काय, एक्स डॅशच्या व्हॅल्यू ह्या ऑलवेज ऑड असणार आणि एक्स ची व्हॅल्यू ऑलवेज 1 असणार. ओके, नाव थर्ड पॉईंट सांगायचा, टोटल नंबर ऑफ atoms present in the interhalogen compound, म्हणजे एक्स आणि एक्स डॅशची जर ऍडिशन केला तर 1 आणि ही ऑड नंबर काय तो 1, 3, 5, 7 असेल, तर दोघांची ऍडिशन केला तो ऑलवेज इव्हन येतो. कुठल्याही डिजिट मध्ये ऑड नंबर मध्ये जर 1 ऍड केला तर तो इव्हन नंबर असतो. हे कॉमन आहे, लॉजिकल त्याच्यात नाही. सो लक्षात ठेवायचं, ह्या 3 प्रॉपर्टी समजल्या. आता चौथ्या प्रॉपर्टी मध्ये तुम्ही काय, आता तिथे मात्र तुम्हाला वाचायला लागेल, 2 क्लोरीन किंवा 2 फ्लोरीन किंवा 2 ब्रोमीन आणि 2 आयोडीन ह्याच्यामध्ये जो आयोनिक बॉन्ड नसतो, फॉर्म झालेला नसतो, त्याच्यापासून जर आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड जनरेट केला, त्याच्या प्रॉपर्टीज या इंटरमिडिएट असतील दॅन दॅट ऑफ द 2 हॅलोजन. ओके, म्हणून इथे म्हटलंय बघा, इंटरमिडिएट बिटवीन दोज ऑफ हॅलोजन ऍटम फ्रॉम विच दे आर मेड अप. म्हणजे मी ClF3 मॉलिक्युल मध्ये एक Cl हा तुमचा एक हॅलोजन, F3 मधला एक F हा तुमचा अनदर हॅलोजन, ह्या दोघांच्या प्रॉपर्टी जर कम्पेअर केला तर त्याच्या इंटरमिडिएट प्रॉपर्टी असतील ClF3. हा जर खूपच गॅशियस स्टेट मध्ये असेल, फ्लोरीन जर खूपच सॉलिड, एक्झाम्पल सांगतो मी, फ्लोरीन जर खूपच सॉलिड स्टेट मध्ये असेल तर तुमचा इंटर हॅलोजन कंपाऊंड हा मीडिएट म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये असणार, ना तो गॅस असणार ना तो सॉलिड असणार, तो लिक्विड मध्ये असणार या फॉर्मॅटमध्ये. ओके, आणि पहिला हा तर पार्ट आपला कम्प्लीट झाला. अजून काय राहिलं, हा सेंट्रल ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट डिफरंट कंपाऊंड मध्ये डिफरंट डिफरंट असतात. म्हणजे ClF3 आणि BrF5 मध्ये फ्लोरीन जरी सेम असला तरी सेंट्रल ऍटम Cl आणि सेंट्रल ऍटम Br आहे, त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या प्रत्येक कंपाऊंड मध्ये डिफरंट डिफरंट असतील. ओके, सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ युअर इंटरहॅलोजन कंपाऊंड्स विथ रिस्पेक्ट टू युअर डेफिनेशन. सगळ्याच्या सगळं स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तर बेटर होईल. जेवढं बोर्डवरती आहे तेवढं दिलं तरी सफिशियंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि समजा तरी पण तुम्हाला ते जमत नसेल तर मी तुम्हाला नोट शेअर करणार असेल, सो डोंट वरी. आणि सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही अशा शॉर्ट नोट प्रिपेअर करता तेव्हा काय लिहून ठेवायचं, अशा वेळी 3 मार्काचं सेग्रिगेशन लिहून ठेवायचं. 1 मार्क फॉर डेफिनेशन प्लस 2 मार्क फॉर प्रॉपर्टीज. ओके, म्हणजे 2 मार्काला 4च प्रॉपर्टी करायच्या, डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी विसरायची नाही, कारण चौथा पॉईंट तुम्ही विसरू शकता, तिसरा पण विसरला तर तुमच्या 3च पॉईंट होतात. आणि हे 3 वाचलेले असतील तरचा प्रश्न, काही जणांचं असं असतं इथूनच मला पुढचं आठवत नाही काय, मग त्याच्यासाठी मी सांगतोय जे सिम्पल आहे ते करायचं. कारण तसं ही प्रॉपर्टी तुम्ही लिहिला 3 तर 1 अँड हाफ, हाफ आणि हाफ म्हणजे 1 अँड हाफ होतं, 1 अँड हाफ चे 2 होतात.
सेक्शन वाईज. ओके, सेक्शन बी मध्ये जसं तुम्हाला 8 क्वेश्चन अटेंड करायचे आणि 60 मार्क्सला क्वेश्चन आहे आणि तुम्हाला मार्क्स 7 क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स आहे, टू आउट ऑफ 2. ओके, प्रत्येक म्हणजे 7 into 2 म्हणजे 14 झाले आणि हा तुमचा 8 नंबरचा क्वेश्चन तुम्ही अटेंड केला, तुम्हाला 3च प्रॉफिट आठवतात, काही केलं आठवतच नाही, तर तुमचा 1.5 होतो. आता 14 + 1.5 म्हणजे 15.5 आणि 15.5 ते 16 होतात, बट ते सेक्शन वाईज होतात. एका सेक्शन मध्ये तुम्ही म्हणाल यातले 15.5 त्याच्या पुढच्या याच्यामध्ये 9.5 असे कंबाईन करून 15 16 करा, 9.5 च्या अजून ऍड करा, असं नाही होत. म्हणजे आता फुकटचे मार्क प्रत्येक तुमच्या सेक्शन मध्ये तुम्हाला मिळत जातील, तसं होत नाही. आणि समजा तसं होत असेल तर मग एखादा एक्झामिनर काय करतो, जिथे त्याला कुठल्या तरी दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 2 मार्क्स दिलेले असतात ना, तिथे एकदम सिम्पल मिस्टेक काढतो, म्हणजे युनिट लिहिलेलं नाहीये किंवा त्याने लिहिलेल्या युनिट मध्ये ओव्हर रायटिंग आहे, म्हणजे CM पण लिहिता तुम्ही आणि मग तो C खोडून टाकता आणि परत तिथे M डार्क करता. तो नेमकं ओव्हर रायटिंग आहे, खोडलेलं आहे की युनिट दिलं हे समजत नसतं. अशा वेळी तुम्हाला मुद्दाम -8 करून ते कॉम्पेन्सेट करतात, पण शक्यतो द्यायला ट्राय करत नाही. याचं रिझन काय, कारण मॉडरेटर परत ते कमी करणारच असतो नंतर. ठीक आहे? त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, आपल्याला मार्क्स मिळवायचे, घालवायचे नाहीये. ओके, नाव द नेक्स्ट पॉइंट ऑफ युअर सिलेबस इज मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ. आता हे तुमची जनरल कॅरेक्टरिस्टिक आहे. आता असे तुम्ही मेथड, कुठल्या मेथडने तुम्ही त्या प्रिपेअर करू शकता, त्यातल्या काही रिएक्शन तुमच्या बालभारतीच्या पेपरमध्ये येऊन गेलेले आहेत, त्यामुळे प्लीज याच्याकडे दुर्लक्ष करू नका. पेज नंबर 159 टेक्स्ट बुक मध्ये जे आहे, पेज नंबर 159, त्याच्यामध्ये टॅब्युलर फॉर्म मध्ये ज्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत त्या सगळ्या लर्न करायच्या. इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या रिलेटेड आहेत त्या सगळ्या लर्न करायच्या. कारण 3 मार्काला समजा हा क्वेश्चन एका पेपरमध्ये जरी टाकला तर रिमेनिंग 2 दुसऱ्या पेपरमध्ये असणार ना क्वेश्चन, दुसरे तर ते क्वेश्चन काय असतील ते आपण बघूया. पहिली मेथड आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. त्यातली पहिली मेथड डायरेक्ट कॉम्बिनेशन. ओके, दोन दोन आपण बघणार आहोत. पहिल्यांदा बघणार आहोत फॉर्मेशन ऑफ एक्स डॅश आणि नंतर बघणार आहोत x3 डॅश. ओके, एक पहिली म्हणजे तो Cl2+F2. ओके, एक डायक्लोरिन म्हणजे मॉलिक्युलर डायक्लोरिन आहे आणि मॉलिक्युलर फ्लोरिन एलिमेंट आहे. ह्या प्रोसेससाठी एक तुम्हाला कंपाऊंड यूज करावा लागतो, तो म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम किंवा तुमचा कॅटलिस्ट म्हणून कॉपर व्हेसल घ्यावं लागतं. ग्लास व्हेसल मध्ये ही रिएक्शन होत नाही का, कारण फ्लोरिन हा हायग्रोस्कोपिक आहे, त्यामुळे ग्लास मध्ये तुम्हाला वरती रबर कॉर वगैरे लावला तरी एअर राहते, त्यामुळे कॉपर व्हेसल याच्यामध्ये यूज करावं लागतं. ऍट हायर टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली अबाउट 523 to 573 केल्विन, ठीक आहे आपण 523 घेऊया. इट विल फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ ClF. ओके, 2 मॉलिक्युल्स ऑफ ClF. हा तुमचा XX डॅश मॉलिक्युल झाला बघा, XX डॅश. ओके, अशीच अजून एक XX3 डॅश साठी एखादी रिएक्शन डायरेक्ट कॉम्बिनेशन मध्ये कुठली येते ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा Cl2+3 molecules of F2. Cl2+3 molecules of F2. It will form 2 molecules of ClF3. ओके, 2 molecules of ClF3. चेक करा, हे एक्सेस अमाऊंट मध्ये तुम्ही ऍड करता, F2 आहे ना, हे एक्सेस अमाऊंट मध्ये ऍड करता. तुमचं नंबर ऑफ ऍटम किती झाला बघा, 3 आहेत, म्हणजे एक्स डॅश ची व्हॅल्यू इथे F आहे आणि एक्स ची व्हॅल्यू आहे Cl. तर तुम्हाला तिथे मिळाला कंपाऊंड XX3 डॅश. ओके, सो दिस इज अ डायरेक्ट कॉम्बिनेशन मेथड. ओके, नाव द अनदर व्हेरी इम्पॉर्टंट मेथड इज स्पेशल रिएक्शन. याला स्टार मार्क करून ठेवा. हा तुमच्या बालभारतीचे जे पेपर्स निघतात, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर तुम्ही चेक केला असाल तर ई बालभारती गुगलमध्ये टाकून ऑक्टोबर नोव्हेंबर मी का सांगतो, म्हणजे आता टाकून ते काही साईट बंद असते का, साईट चालू असते पण अपडेटेड फॉर्म किंवा पेपर्स नसतात. ओके, आता अपडेटेड याचा मिनिंग परत इम्पॉर्टंट आहे. गेल्या वर्षीपर्यंत 25% पार्ट रिड्यूस झालेला बघा. ओके, कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती 25% पार्ट रिड्यूस झाला. त्याच्या अगोदर पेपर मधला 25% आणि प्लस 10% अजून रिड्यूस होणार असं डिक्लेअर केलेलं, पण नंतर सांगितलं की एक्झामच नाही होणार, म्हणजे त्यांना मार्क्स तुमचे 10th, 11th आणि 12th बेसिसवरती मार्क द्यायला पाहिजेत असं त्यांनी डिक्लेअर केलेलं. सो लक्षात एवढंच ठेवायचं आपल्याला की ह्या दोन्ही इयरला पेपरमध्ये हा क्वेश्चन नाही आलेला, म्हणजे अपकमिंग एक्झाम मध्ये येणार आणि नेक्स्ट इयरला मे बी तुमच्या पुढच्या इयरला सिलेबस चेंज होण्याचे चान्सेस आहेत. अगेन एक रूल असा आहे, जर समजा एखाद्या सिलेबस मधला एखादा क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल एखादा फिजिक्स मधला पार्ट घेऊया, एस्केप व्हेलॉसिटी. ओके,
एस्केप व्हेलॉसिटी वरती जेव्हापासून सिलेबस तरी समजा असं कन्सिडर 2016 ला सिलेबस चेंज झाला 12वी आणि आता चेंज होणार आहे 2024 ला होणार आहे आणि तुम्ही 2023 ची एक्झाम देताय असं कन्सिडर करू. तर तोपर्यंत 17 पासून 2023 पर्यंत काही असू देत, म्हणजे कोविड-19चा आणखीन काय असू देत किंवा आणखीन काय असू देत, बोर्डाचा रूल असा आहे की जर समजा एखाद्या पॉईंटवरती क्वेश्चन आलेलाच नसेल तर तो स्टुडंटना बर्डन का स्टडी करायला, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यावरचा इम्पॉर्टन्स काहीतरी होता म्हणून तुम्ही सिलेबस नाही टाकला, कारण त्याच्यावरती काहीतरी क्वेश्चन विचारला पाहिजे. अगदीच काय ना ते एमसीक्यू तरी किंवा बीएसए तरी या टाईपमध्ये. सो असे क्वेश्चन्स बघायचे की जे लास्ट इयर पर्यंत कधी आलेलेच नाहीये. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 2017 पासून 2024 पर्यंत पेपरमध्ये काही कधी आलेला नाही क्वेश्चन, तो मुद्दाम शेवटच्या वर्षी पडतो. तो नाही आला तर त्याच्या नेक्स्ट इयरला जी म्हणजे त्याच्यामध्ये जी एक्झाम मध्ये फेल होणारे मेंबर्स असतात किंवा काही कारणास्तव पेपरला जाऊ शकत नाही वगैरे, फेल असा रिझल्ट येतो, त्यांचे ऑक्टोबरला जेव्हा एक्झाम असतो त्याच्यामध्ये तो क्वेश्चन येतो. याचा मिनिंग काय, ईच अँड एव्हरी सिलेबस मधला पार्ट जो आहे तो कधी ना कधीतरी पेपरमध्ये आलेला असला पाहिजे आणि जर ते लास्ट इयर असेल तर हे तुम्हाला प्रेडिक्ट करायला सोपं जातं. आता सेकंड लास्ट इयर असेल तर त्याच्यामध्ये आपण काही सांगू शकत नाही, कारण तुमच्या वर्षी नाही येणार ते पुढच्या वर्षी पण येऊ शकतं, असं पण असतं ना. त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं. या टाईपमध्ये क्वेश्चन बालभारतचे येऊन गेले आणि ऑक्टोबरला ते अपडेटेड फॉर्म मध्ये तुम्हाला टोटल सिलेबस काढून झाल्यानंतर, शिकून झाल्यानंतर बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये डिसेंबर पर्यंत सिलेबस कम्प्लीट होतो. जानेवारी 15 पर्यंत तुमची प्रिलिम वगैरे लागते आणि 15 जानेवारी टू 30 जानेवारी पर्यंत प्रिलिम कम्प्लीट होते. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामच्या डेट आणि बॅचेस पाडल्या जातात. फेब्रुवारीमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्स बोर्डाच्या असतात. ओके, नेक्स्ट थिंग, फेब्रुवारीमध्येच तुमची फायनल बोर्डाची थिअरी एक्झाम पण चालू होते, पण फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये आणि फर्स्ट वीकमध्ये तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असते. मध्ये 8 ते 9 दिवसांचा गॅप मिळतो काही कॉलेजेसमध्ये. काही कॉलेजमध्ये जर सिलेबस झाला नसेल तर ते त्यावेळी पण युटिलाइज करतात तो टाइम. त्यामुळे आपल्याला कसं करायचं नाही, आपला सिलेबस तर ऑलमोस्ट कव्हर होतोय, फक्त प्रिपरेशनला टाइम द्यायला पाहिजे. म्हणून मी सांगितलं की स्पेशल रिॲक्शन असं नाव तसं आहे, स्पेशल रिॲक्शन ऑफ मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ युअर इंटर हॅलोजन कंपाऊंड. रिॲक्शन काय आहे, I2 प्लस KClO3. पेपरमध्ये आलेला क्वेश्चन असा होता, इथे विचारलं होतं क्वेश्चन. आता हा क्वेश्चन कुठल्या टॉपिक मधला हेच समजत नव्हतं, कारण आपल्याला सरांनी आतापर्यंत मार्कोनिकॉफ घेतला, अँटी मार्कोनिकॉफ घेतला, ZZ रूल घेतला, त्याच्यामध्ये काहीतरी कार्बन कंपाऊंड होते ना, अल्किन, इथिन, प्रोपेन, बेन्झिन काहीतरी होतं, पण इथे काहीच नाही तसं. अशा वेळी लक्षात ठेवायचं जिथे कार्बन कंटेनिंग एलिमेंट्स नसतात तेव्हा तो पार्ट इनऑर्गॅनिकचा असतो. ओके, आणि इनऑर्गॅनिक म्हणजे तुमचं पेरियॉडिक टेबल. So I2 plus KClO3 combined together in presence of strong heat, it will form ICl. आता रिएक्शन बॅलन्स करा. हा एक मॉलिक्यूल आय झाला आणि एक मॉलिक्यूल सीएच झाला. तुमचा राहिला काय, अजून एक आय राहिलाय, KiO3. KiO3 आपल्याला काय प्रिपेअर काय करायचं होतं, एक्स डॅश मॉलिक्यूल प्रिपेअर करायचा होता, वेअर एक्स बी द आयोडीन आणि एक्स डॅश बी द क्लोरीन हिअर. ओके, सो दिस इज अ सिम्पल मेथड ऑफ युअर स्पेशल रिएक्शन ऑफ एक्स एक्स डॅश. सिमिलरली तुम्ही एक्स एक्स थ्री डॅश साठी ही रिएक्शन करू शकता का, नाही. हा युनिक कंपाऊंड आहे ICl नावाचा की जो स्पेशल रिएक्शन मध्ये युज केला जातो. ज्याने कोणी हे वाचलेलं आहे तोच तो पेपरमध्ये लिहू शकतो, नाहीतर बाकीचे तुम्ही नवीन शोध लावून ठेवणार. KClO3 आणि IO3 मग तुम्ही लिहिताना असं लिहून ठेवणार Ki प्लस IClO3. Ki ह्याच्यात कुठे कंपाऊंड मिळतच नाही, KiO3 नावाचा मिळतो आणि हा इंटर हॅलोजनचा आहे रिएक्शन, हे माहिती असायला पाहिजे. त्यामुळे ICl हा तुमचा इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या प्रिपरेशन मधला पार्ट आहे. सो दीज आर द ओनली 2 मेथड्स ऑफ प्रिपरेशन फॉर इंटर हॅलोजन कंपाऊंड. ओके, जस्ट एक स्क्रीनशॉट. ह्याच्यातला टेम्परेचर महत्वाचं, त्याच्यामध्ये काही कंडिशन नाही, ते जस्ट टेम्परेचर मेन्शन करायला लागतं. नाव द नेक्स्ट पॉइंट इज सेम प्रॉपर्टीज ऑफ युअर इलेमेंट, दॅट इज इंटर हॅलोजन कंपाऊंड. महत्वाच्या प्रॉपर्टी तेवढ्या आपण डिस्कस करूया. 3 प्रॉपर्टी आहेत महत्वाच्या. थर्मल स्टॅबिलिटी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज थर्मल स्टॅबिलिटी. मग अशी बघितलं तर जनरल प्रॉपर्टीज होत्या, या आपण काय करतोय, कंबाईन प्रॉपर्टी बघतोय, दॅट इज फर्स्ट थर्मल स्टॅबिलिटी. आता थर्मल स्टॅबिलिटी कशी असते कुठल्या कंपाऊंडची, त्याच्यासाठी एक ऑर्डर आहे जी तुम्हाला MCQ ला येऊ शकते. ClF is greater than ICl, then IBr BrCl, IBr BrCl, and last is nothing but your DRF. ओके, आता तुम्ही लक्षात ठेवताना लक्षात ठेवा थर्मली स्टेबल कोण आहे, तर ClF इज अ मोस्ट थर्मली स्टेबल कंपाऊंड, इंटर हॅलोजन कंपाऊंड.
दॅन दॅट ऑफ द BRF. ब्रोमीन फ्लोराईड पेक्षा क्लोरीन फ्लोराईड हा थर्मली मोस्ट स्टेबल कंपोनेंट आहे आणि ही त्याची करेक्ट ऑर्डर आहे. ClF, ICl, IBr, BrCl and BrF. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे, हे लर्न करावं लागेल आणि सीईटी साठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट येतो. सीईटी साठी हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. दिस इज युअर फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी इज इम्पॉर्टंट, दॅट इज disproportionation or ऑटो आयोनायझेशन. दोन्ही स्टेटमेंट मिनिंग सेम होते. डिस्प्रपोर्शनेशन म्हणजे ब्रेकडाऊन होतं आणि एकाच कंपाऊंड मध्ये दोन आयन्स जनरेट होतात. अशी कुठली रिएक्शन आहे त्यासाठी सिंपल पार्ट लक्षात ठेवायचा. BRF और ClF3, 2 मॉलिक्युल्स ऑफ ClF3. याचं मी थर्मल डिकम्पोजिशन केलं तर मला काय प्रोडक्ट मिळेल? ClF2 प्लस ClF4 मायनस ClF2 प्लस ClF4 मायनस. चेक करा, 2 क्लोरीन आहेत. येस, 2 क्लोरीन आणि फ्लोरीन किती आहे? 3 × 2 6. फ्लोरीन 2 + 4 = 6. बट ह्या दोन्ही एकाच कंपाऊंड पासून जेव्हा दोन कंपाऊंड जनरेट होतात तेव्हा त्याच्यावरती प्लस मायनस काय येतो? ह्याला आपण काय म्हणतो? आयन्स. ओके, आणि म्हणून ऑटो आयोनायझेशन म्हणजे ऑटोमॅटिक आयन्स जनरेट होतात, त्याला आपण ऑटो आयोनायझेशन असं कन्सिडर करतो. सो दिस इज अ सेकंड रिएक्शन. आणि थर्ड रिएक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज ऍडिशन टाइप ऑफ रिएक्शन. ऍडिशन रिएक्शन ही सगळ्यांना आवडीची रिएक्शन आहे आणि कन्फर्म सगळ्यांना आन्सर येणार त्याचं. इथिन मॉलिक्युलची रिएक्शन बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ICl हा मॉलिक्युल मला रिएक्ट करायचा आहे, कंबाईन करायचा आहे. मी कसं करेन? जस्ट हे जे कार्बन आहे ते आधी लिहून घेऊया. त्या कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, आपल्याला माहिती आहे. एकीकडे एक हायड्रोजन, एकीकडे एक हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे ऍड. एक आयोडीन आहे तो एका कार्बनवर ऍड करूया आणि एक क्लोरीन आहे तो या कार्बनवर ऍड करूया. हे तुमचा प्रोडक्ट असा मिळेल CH2I CH2Cl. ओके, सो दिस इज युअर सिंपल ऍडिशन रिएक्शन अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ऑलवेज जिथे अनसॅच्युरेशन प्रेझेंट असेल तिथे चार्ज सेपरेशन होऊन ऍडिशन रिएक्शन कॅरी फॉरवर्ड होते, ज्याला आपण कन्सिडर करतो थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर, disproportionation and autoionization process as well as your addition type of reaction. Okay, so these are the three important properties of interhalogen compounds, and last point is the uses. Okay, uses of interhalogen compound. So generally तीन महत्वाचे uses आहेत, त्याची नावं माहिती असायला पाहिजे. ते बघूया काय ते. आधी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रॉपर्टी साठी हा पार्ट महत्वाचा आहे खूप. पेपर मध्ये हाच क्वेश्चन देणार, ऑप्शन कुठला तरी एक करेक्ट असेल तर तुम्हाला चूज करायचा आहे. नेक्स्ट ऑप्शन मध्ये हे साइन चेंज करणार, 2 साइन चेंज करणार. नेक्स्ट याच्यामध्ये सगळं सेम ठेवणार, हा इकडे आणणार, हा इकडे लिहिणार. असं करतील. ऑप्शन्स क्रिएट करायला काही डिफिकल्ट नसतं, फक्त अटेम्प्ट तुम्हाला सॉल्व्ह करायला माहिती असायला पाहिजे. ClF हा थर्मली मोस्ट स्टेबल आहे. असंच का आहे ह्याच्याबद्दल विचार केला तर समजेल. फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि ऍज कम्पेअर्ड टू ब्रोमीन क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार, कारण टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते? डिक्रीज होत जाते. सो फ्लोरीन नंतर नेक्स्ट हॅलोजन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कुठला असेल? क्लोरीन. आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार त्यामध्ये थर्मली जास्त स्टेबल असणार. ओके, म्हणजे लवकर त्याचे बॉन्ड ब्रेक होणार नाही, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्ह मध्ये क्वाईट सिमिलॅरिटी असते म्हणून. Okay, now the next part is uses of interhalogen compound. Uses of interhalogen compounds. आता युजेस कशासाठी यूज करता, यातले 3 महत्वाचे युजेस लक्षात ठेवायचे. ICl नावाचा जो कंपाऊंड ICl, याला अंडरलाईन करून ठेवा, MCQ साठी किंवा BSc साठी विचारतील. ICl इट इज यूज टू डिटरमाइन द आयोडीन व्हॅल्यू ऑफ ऑइल्स. आयोडीन व्हॅल्यू ऑफ ऑइल्स. ओके, आता लक्षात कसं ठेवणार? आयोडीन व्हॅल्यू म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? तुम्ही कधीतरी असं न्यूज मध्ये बघितलं असाल बघा, तुमच्या मिठामध्ये आयोडीन आहे. न्यूज मध्ये म्हणजे ऍडव्हर्टाईज मध्ये आयोडीन युक्त नमक तुम्ही खाता का वगैरे असे क्वेश्चन तुम्हाला टीव्ही तुमच्या ऍडव्हर्टाईज मध्ये विचारले जातात. आयोडीन युक्त नमक, आता ते काय तुम्ही दुकानदाराला विचारणार का ह्याच्यामध्ये आयोडीन तो काय म्हणणार त्याच्यावरती काय लिहिलं ते बघ, तुला जर वाचून समजत असेल आयोडीन असेल तर तू बाबा केन असं घेऊ नको, असं तुम्हाला सांगून तो मोकळा करणार. ते का गरजेचं आहे? कारण त्याच्यापासून काही डिसीजेस होतात. ओके, थायरॉइड नावाचे जे आपल्या ग्लँड्स असतात त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आयोडीन वरती डिपेंड असते.
थायरॉक्सिन हार्मोन सिक्रेशनच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी सुद्धा तुम्ही काय करता, आयोडीनचा यूज होतो. सिमिलरली क्लोराईड आयन सुद्धा, आता तुम्ही म्हणाल सोडियम क्लोराईड, ह्याच्यामध्ये तो सोडियम आणि क्लोराईड आयोडीन कुठून आलं त्याच्यामध्ये, तर ते प्युरिफाय करत असताना काही रिक्रिस्टलायझेशन मेथडमध्ये लिक्विड आयोडीन तुम्ही यूज करता ऍज अ सॉल्वंट म्हणून रिक्रिस्टलायझेशन. त्यामुळे एक्सेस ऑफ अमाऊंट ऑफ जे क्षार असतात जे टॉक्झिक आहे ते क्षार आहेत, नो डाऊट, मिनरल्स विटामिन्स आज आहे त्याचे, पण ते टॉक्झिसिटी म्हणजे काय, तुमच्या टंगला फेवरेबल नसतात, म्हणजे अनफेवरेबल स्मेल किंवा अनफेवरेबल ऑर्डर येतो, त्याला तुम्ही कन्सिडर करता रॅन्सिड कंपाऊंड. ऍक्च्युली ते रॅन्सिड नसतात, कारण ते मिठागरातनं जेव्हा काढतात तेव्हा समुद्राच्या पाण्याचा त्याला वास येत असतो. मग त्याचा आस्थेटिक अपिअरन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी जे सोल्युशन यूज केलं जातं त्याच्यामध्ये आयोडीन कंटेंट असावा असं त्यांचं मत आहे. त्यामुळे ऑइलच्या आयोडीन व्हॅल्यूज डिटरमाइन करताना ICL नावाचा इंटरहॅलोजन कंपाऊंड यूज करतात. आता हा क्वेश्चन BSA ला येऊ शकतो. व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये काय सांगणार, नेम द कंपाऊंड और नेम द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड विच इज यूज टू डिटरमाइन आयोडीन व्हॅल्यू ऑफ ऑइल्स. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झोपेत उठून लगेच आठवणार नाही, तिथे वाचलेला असला तरच आठवणार, अदरवाईज काही येणार नाही. ICL हे त्याचं करेक्ट नेम आहे. ओके. सेकंड कशासाठी यूज केला जातो, इट इज यूज ॲज अ कॅटलिस्ट, इट इज यूज ॲज अ कॅटलिस्ट और फ्लोरोनेटिंग एजंट, फ्लोरिनेटिंग एजंट. कशामध्ये फ्लोरिनेटिंग आणि कॅटलिस्ट हा यूज केला जातो, तो ऑक्सिडेशन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ॲस्टेटाइन 3 AS3 ऑक्सिडेशन, हे ब्रॅकेटमध्ये दिलं रोमन मध्ये, त्याला ऑक्सिडेशन स्टेट म्हणायचा. ॲस्टेटाइनचे जे सगळे तुमचे इलेमेंट आहेत किंवा आर्सेनिकचे जे काही इलेमेंट आहेत ज्याची ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे, त्या कंपाऊंडच्या ऑक्सिडेशन पर्पजसाठी किंवा फ्लोरिनेशनसाठी आपण इंटरहॅलोजन कंपाऊंडचा यूज केला जातो. आणि पॉलिहलाइडच्या प्रिपरेशनसाठी नेक्स्ट आहे पॉलिहलाइड प्रिपरेशन. पॉलिहलाइड म्हणजे काय, लार्ज नंबर ऑफ हॅलोजन्स, म्हणजे आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड फॉर्म करतो. सो पॉलिहलाइड फॉर्मेशनसाठी आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड काय करतो, यूज करतो. हे 3 युजेस लक्षात ठेवा. ICL which is used for the determination of iodine value of oils, which is used as a catalyst as well as a fluorinating agent in oxidation of acetine or arsenic 3 plus. AS असं मी का कन्सिडर केलंय, कारण तुम्ही AS कन्सिडर केला तर तो ऍस्टेटाईन साठी AT सिम्बॉल यूज करता ना, त्यामुळे आर्सेनिक हा लक्षात ठेवला तर बरं पडेल. आर्सेनिक 3 साठी हेवियर इलेमेंटच्या थोडक्यात ऑक्सिडेशनसाठी हे यूज केलं जातं इंटरहॅलोजन कंपाऊंड. आणि लास्ट आहे पॉलिहलाइड फॉर्मेशन. पॉलिहलाइड म्हणजे काय, मेनी हॅलोजन्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म पॉलिहलाइड. तर त्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही यूज करता. जिथे तुमचा इंटरहॅलोजन कंपाऊंडचा सगळा पार्ट कम्प्लीट होतो आणि नेक्स्ट पार्ट स्टार्ट होतो. ओके, तुमच्या पेज नंबर 160 वरती जे टेबल दिले ते तेवढं इम्पॉर्टंट नाही, बट पेज नंबर 159 वरती टेक्स्ट बुक मध्ये जे टेबल्स दिलेली आहेत ती वाचली पाहिजेत, माहिती असायला पाहिजे. याच्या पुढचा पार्ट स्टार्ट होतो म्हणजे कुठला, झेनॉन फ्लोराइड्स, विच इज द लास्ट पार्ट ऑफ युअर सिलेबस. And then uses of inert gases. Okay, uses of inert gases come from me. Xenon fluoride, that it is not that much important part. ह्याच्यातलं येणार काय तुम्हाला सांगून ठेवतो आधीच, म्हणजे तुम्ही प्रिपेअर करायला बरं पडतं. झेनॉन फ्लोराइड्स या पॉइंट मध्ये पेज नंबर 161 वरती एक चार्ट आहे. पेज नंबर 161, पेज नंबर म्हणजे टेक्स्ट बुकचं, त्याच्यावरती एक चार्ट दिलाय. ज्या चार्ट मध्ये त्यांनी असं मेन्शन केलंय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ झेनॉन आणि स्ट्रक्चर. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ झेनॉन अँड स्ट्रक्चर हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या सीईटी साठी. स्टेट बोर्डला याच्यावरती क्वेश्चन खूप कमी असतील. कुठले कुठले कंपाऊंड आहेत झेनॉन फ्लोराइडचे, सगळ्यात पहिल्यांदा आधी मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघूया. आपण जो सिक्वेन्स आतापर्यंत फॉलो केलाय तोच बघूया. पहिली मेथड, झेनॉन रिॲक्ट्स विथ फ्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ सील्ड ट्यूब. बघा, सील्ड ट्यूब, NI वेसल. ओके, निकेलच्या वेसलमध्ये जर तुम्ही सील ट्यूब निकेल वेसल सील ट्यूब, याचा अर्थ काय, एक ट्यूब असणार जशी तुमची टेस्ट ट्यूब असते ना तशी, पण सील असणार वरती त्याला, म्हणजे तुम्ही रबर कॉर्क लावून जसं पॅक करता तसं निकेलचं वरती वेस्टर्न लावलेलं असणार, त्याला तुम्ही काय कन्सिडर करू शकता, निकेल सील ट्यूब. ॲट हायर टेम्परेचर, ऑब्व्हियसली मेटल आहे म्हणजे हायर टेम्परेचर असणार, दॅट इज 400 डिग्री सेल्सिअस. एवढं केल्विन नाही म्हणत आहे मी, डिग्री सेल्सिअस. इट विल फॉर्म झेनॉन डायफ्लोराइड. ओके, समजा तुम्हाला असाच XeF4 प्रिपेअर करायचा असेल तर Xe प्लस 2 मोलिक्युल्स ऑफ F2 इट विल फॉर्म XeF4. कंपाऊंड हे रिएक्शन कंडिशन सेम.
असे तुम्ही झेनॉनचे डिफरंट डिफरंट फ्लोराइड्स प्रिपेअर करू शकता. आता त्याची रिॲक्शन जनरली कशाबरोबर होते, तर व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन इज विथ PF5. आली जर रिॲक्शन तर हीच येणार नाही तर येणारच नाही. ओके, एनी कंपाऊंड, एनी झेनॉनचा फ्लोराइड घ्या, दॅट इज XeF2 मी इथे घेतला, XeF2 प्लस PF5. PF5 चा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, तेव्हा त्याचं नेम काय, फॉस्फरस पेंटाफ्लोराइड. रिपीट करतो मी, फॉस्फरस पेंटाफ्लोराइड. When this xenon difluoride reacts with phosphorus pentafluoride, it will simple form adduct. काहीही करायचं नाही, जिथे प्लस साईन आहे ना तिथे फक्त डॉट द्यायचा, बाकी काही नाही करायचं. ओके, आणि हे कोणालाही सुचत नाही जर वाचलेलं नसेल तर. तुम्ही का नवीन शोध लावून ठेवता आता इंटर हॅलोजन तयारी म्हणून सांगणार तुम्ही, आणि XeF5 अरे तोच आहे तो इथे, आणि तुम्ही लिहून ठेवता PF2. PF2 कधी नसतो, कारण फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट 5 असते ऑलवेज. +5 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये फॉस्फरस मोस्ट स्टेबल असतो, कारण तो नायट्रोजन 15 ॲटॉमिक नंबर आहे ना त्याचा, ग्रुप तुमच्या 15 मध्ये येतो बघा. सो 7 त्याच्यानंतर 15 ते 31 असे तुमचे ॲटॉमिक नंबर वाढत जातात, आणि +5 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये तो स्टेबल असतो. त्यामुळे जस्ट अडक्ट फॉर्मेशन होतं, त्यामुळे कुठलीही रिॲक्शन जनरली होत नाही. आणि ह्या रिॲक्शनचा प्रोडक्ट आहे तो अडक्ट असंच म्हटलं जातं. याचं नेम काय, अडक्ट. ओके, ओनली वन रिॲक्शन इज देअर. नाव मुव्हिंग टुवर्ड्स द ऑक्सिडेशन स्टेट अँड स्ट्रक्चर, हा खूप महत्वाचा पार्ट आहे, ते बघूया आधी. हे काय एवढं खूप इम्पॉर्टंट नाही. याचा जो चार्ट मी आता बोर्डवरती ड्रॉ करतोय तो खूप इम्पॉर्टंट आहे. काही कंपाऊंड घेतले झेनॉनचे की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट डिफरंट आहे. त्यातला पहिला कंपाऊंड आहे XeF2, झेनॉन कंपाऊंड असं लिहितो मी, झेनॉन कंपाऊंड. इथे लिहितो ऑक्सिडेशन स्टेट, आणि नेक्स्ट लिहितो स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवायची गरज काहीच नाही, फक्त जॉमेट्री माहिती असायला पाहिजे, तेवढं चार्ट पाठच करायचा, त्याला काय ऑप्शन नाही. ऑक्सिडेशन स्टेट याची +2 आहे. याचं स्ट्रक्चर असतं लिनियर. कसं असतं लिनियर म्हणजे कसं असणार ते, कॉमन सेन्स बघा वापरा. झेनॉन हा सेंट्रल मेटल ॲटम आणि त्याला फ्लोरीन अटॅच असेल F2 च्या फॉर्म मध्ये. हे स्ट्रक्चर कसलं आहे, लिनियर स्ट्रक्चर, एकाच लाईन मध्ये प्रेझेंट आहे. सेकंड मॉलिक्यूल इज XeF4. XeF4, xenon tetrafluoride, having oxidation state of xenon is +4. सेंट्रल मेटल ॲटमची ऑलवेज आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करतो. ज्याचं स्ट्रक्चर आहे स्क्वेअर प्लेनार. स्क्वेअर प्लेनार म्हणजे कसं लिहिणार, झेनॉन सेंट्रल मेटल ॲटम, आणि हे तुमचे काय असतील, फ्लोरीन 4 साईडला प्रेझेंट असणार. ह्याला तुम्ही काय कन्सिडर करता, स्क्वेअर प्लेनार स्ट्रक्चर. थर्ड वन इज झेनॉन हेक्साफ्लोराइड. याची आता बघा जेवढे नंबर ऑफ फ्लोरीन आहेत ना तशी त्याची ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झालेली आपल्या झेनॉनच्या कंपाऊंड मध्ये दिसते. तो याचा पण आन्सर काही +6 ऑक्सिडेशन स्टेट आहे, आणि त्याचं जॉमेट्री आहे डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. ती कशी असते बघा, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल ती जॉमेट्री कशी असणार, झेनॉन इथे असतो, हे तुमचे फ्लोरीन XeF6 मॉलिक्यूल कंबाईन झाला. पण याच्यावरचे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ते तुम्हाला डिस्टॉर्टेड म्हणजे काय, ऍक्च्युली असायला पाहिजे होती अशी, पण ती थोडी टिल्ट झालेली असते, थोडी वाकलेली असते, बेंड झालेली असते, त्याला तुम्ही कन्सिडर करता झेनॉन हेक्साफ्लोराइड. सिमिलरली अजून एक ऑक्साईडचा फॉर्म येतो, दॅट इज XeO3. त्याची ऑक्सिडेशन स्टेट अगेन आहे +6, दॅट इज ट्रायगोनल पिरॅमिडल जॉमेट्री. याची ट्रायगोनल पिरॅमिडल कसं लिहिणार स्ट्रक्चर, Xe डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, आणि याच्यावरती 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन झेनॉन वरचे. ओके, आणि लास्ट आहे XeOF4, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला दिलेली आहे +6. म्हणजे लक्षात ठेवायचं ऑक्सिडेशन स्टेट याच्यामध्ये फ्लोरीनची असेल ती 2, 4 असेल तर 4, बाकी सगळीकडे ऑक्सिडेशन स्टेट 6 आहेत, त्याच्यामध्ये काही लर्न करायची गरज नाही. हे दोनच कंपाऊंड लक्षात ठेवा, जॉमेट्री मात्र लर्न केली पाहिजे, दॅट इज स्ट्रक्चर. आणि लास्ट आहे स्क्वेअर पिरॅमिडल. याचं पण स्ट्रक्चर असतं स्क्वेअर पिरॅमिडल, आणि त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो, झेनॉन फ्लोरीन 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 फ्लोरीन, वरती असतो ऑक्सिजन, आणि ह्या झेनॉनची एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डाऊन साईडला असते. ओके, तर दिस इज नथिंग बट युअर स्क्वेअर पिरॅमिडल स्ट्रक्चर. ओके, हे पहिलं होतं ते स्क्वेअर प्लेनार आहे, आणि हे स्क्वेअर पिरॅमिडल आहे, विसरायचं नाही अजिबात, कन्फ्युज होता का माहिती. रिपीट करते मी काय काय सांगितलं ते, हा चार्ट लर्न करून ठेवा, स्क्रीनशॉट घेऊनच ठेवा. XeF2 नावाचा कंपाऊंड जर असेल तर फ्लोरीनची ऑक्सिडेशन झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट त्याच्यामध्ये +2 असणार, लिनियर स्ट्रक्चर असेल. XeF4 असेल तर +4 ऑक्सिडेशन स्टेट, स्क्वेअर प्लेनार स्ट्रक्चर.
XeF6 असेल तर डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. ऍक्च्युअली जिथे 6 असतात ना एलिमेंट ते ऑक्टाहेड्रल असतात, पण हे डिस्टॉर्शन असं का दिलंय कारण त्याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात म्हणून. XeO3 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट 6 असते. ट्रायगोनल पिरॅमिडल ही त्याची जॉमेट्री असते. त्याच्यामध्ये जे झेनॉनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते पुलअप करतात एलिमेंट ऑक्सिजनला, त्यामध्ये डबल बॉन्ड जनरेट करतात. आणि XeOF4 मध्ये त्याचं नेम आहे झेनॉन ऑक्झी टेट्राफ्लोराइड. It shows +6 oxidation state and its structure is square pyramidal. Again, it is also lone pair of electron present on the xenon atom, which is tilt towards two fluorine atoms. So it is in the axial position, and those four fluorine atoms are in the equatorial position. So this is the all important part of your xenon fluoride structures. And the last part of your syllabus is that is your uses of inert gases. इम्पॉर्टंट आहेत ते, मी बोर्डवरती तुम्हाला लिहून देईन, तेवढंच प्रिपेअर केला तरी चालेल. पण याचे 4 युजेस करायचे. काही वेळा टेक्स्टबुक मध्ये 10 पण युजेस दिलेले आहेत. सफिशियंट नाही, एवढे काही करायची गरज नाही, कारण वेटेज त्याला 2च मार्क असेल, म्हणजे मॅक्झिमम येऊन 4च आहे. ओके, सो बघूया काय ते. याचा आधी स्क्रीनशॉट काढून घ्या. स्ट्रक्चर जॉमेट्री माहिती पाहिजे, हे एमसीक्यू मध्ये विचारल्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येणार. क्लिअर करतो. XeF2 आणि OF4, XeF2 आणि F4 सोडलात तर बाकी सगळ्याचे ऑक्सिडेशन स्टेट 6 येईल, परंतु तुमचा डाऊट क्लिअर होईल. याचं स्ट्रक्चर आहे लिनियर, याचं स्ट्रक्चर आहे स्क्वेअर प्लेनार, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. O3 असेल तर ट्रायगोनल पिरॅमिडल आणि OF4 असेल तर स्क्वेअर पिरॅमिडल. ओके, सो डिफरन्स इज देअर. ओके, now the last part of this topic and very very important point, confirm question paper that is uses of inert gases. इथे तुमचा पी ब्लॉक इलेमेंट हा टॉपिक कम्प्लीट होतो, जे हा पॉईंट कम्प्लीट झाल्यानंतर uses of inert gases, rare gases. पहिला सगळे युजेस नाही आहेत तुमच्या सिलेबस मध्ये. हेलियम फर्स्ट आहे. हेलियमचे युजेस काय काय ते जनरली आपल्याला माहिती आहे, ते आधी सगळ्यात पहिल्यांदा लिहूया. कशामध्ये आपण यूज करतो? MRI साठी यूज करतो, दॅट इज फॉर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज याच्यामध्ये हेलियम जवळचा जो इनर्ट गॅस असतो तो यूज केलेला असतो. हेलियम आणि ऑक्सिजन याचं इक्विमोलार मिक्सचर जर घेतला तर ब्रीदिंग इक्विपमेंट असतात ना, ब्रीदिंग पर्पजेस इन ब्रॅकेट इक्विपमेंट्स इन कशामध्ये आपण हे ब्रीदिंग कशासाठी वापरतो? तुम्ही कधी डायव्हिंग केलंय, म्हणजे स्कुबा डायव्हिंग आपण म्हणतो, बेस्ट एक्झाम्पल. स्कुबा डायव्हिंग मध्ये पाण्याखाली जात असताना ते काय तुम्ही नाक वर ठेवून जात नाही, नाक वर ठेवून गेला तर तुम्ही वरती थरंगायला लागणार थोड्याच वेळाने. सो तिथे तुम्हाला जो आर्टिफिशियल ऑक्सिजन लागतो, तो आर्टिफिशियल ऑक्सिजन साठी जो गॅस सिलेंडर येतात, मास्क येतात, त्याच्यामध्ये हेलियम मिक्स असतो, म्हणून कोल्ड वाटतं. कोल्ड कंडिशन असते त्यावेळी, कारण जरी पाणी असेल तरी सुद्धा समुद्राचं आहे, तर त्यामुळे थोडं गरम असतं, त्याचे हिटिंग आपल्याला जाणवू नये म्हणून कोल्ड कंडिशन मेंटेन व्हायला पाहिजे म्हणून इक्विमोलर मिक्सचर ऑफ हेलियम आणि ऑक्सिजन घेतलं जातं. ते ब्रीदिंग पर्पज साठी यूज केला जातं, त्याला आपण डायव्हिंग इक्विपमेंट इथे लिहू शकता, इन डायव्हिंग इक्विपमेंट्स. This is the second use. Third use of helium is it is generally used in the shielding gas for arc welding. For arc welding, metal purpose. मेटलचं वेल्डिंग जेव्हा चालतं तिथे. आणि चौथा यूज तुम्ही लिहू शकता, ओके, फॉर अस्थमा पेशंट्स, किंवा अजून एखादा यूज दुसरा घेऊया आपण. प्रोडक्शन ऑफ लेझर बीम इन थर्मोकेमिस्ट्री. ओके, हे 4 युजेस त्याचे प्रिपेअर करून ठेवा. सेकंड इनर्ट गॅस आहे निऑन. निऑनचे 4 युजेस कुठले ते बघूया. 4च युजेस करायचे. 2 मार्काचा क्वेश्चन मात्र कन्फर्म येणार ना, इथे लिहूनच ठेवा, व्हेरी व्हेरी IMP. जसं मी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा पार्ट कम्प्लीट करणार, तसंच हा पण करायचंय. निऑनचे युजेस आहे फ्लोरोसन ट्यूब्स मध्ये, इन फ्लोरोसन ट्यूब्स. फ्लोरोसन ट्यूब्स
बॉटनिकल गार्डन्स मध्ये पण याचा यूज केला जातो. दॅट इज प्रोडक्शन ऑफ लेझर्स, प्रोडक्शन ऑफ लेझर बीम. थर्ड आहे डिस्चार्ज लॅम्प्स, इलेक्ट्रिक डिस्चार्ज लॅम्प त्याच्या प्रिपरेशन मध्ये. आणि फोर्थ आहे हेलियम आणि निऑन. हेलियम अँड निऑन याचं जर कंबाईन मिक्सचर केलं तर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग और कोटिंग in electrical appliances. Okay, so these are the four applications of your helium and neon. And last compound that is argon. Okay, argon चे uses आहे. मी हा पार्ट रफ करतो, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा सायमल्टेनियसली. ओके, आर्गॉनचा यूज कशासाठी केला जातो? जनरली आर्गॉन हा जो इनर्ट गॅस आहे तो कशामध्ये यूज करतात? पहिलं आहे प्रोड्युसिंग इनर्ट ॲटमॉस्फिअर, प्रोड्युसिंग इनर्ट ॲटमॉस्फिअर अँड स्टील प्रोडक्शन, स्टील प्रोडक्शन ह्याच्यामध्ये आर्गॉनचा यूज केला जातो. थर्ड आहे सेकंड आहे बॉटनिकल गार्डन्स. म्हणजे डिफरंट तुम्ही जर कधी 5 स्टार हॉटेलच्या बाहेरून बघितलं असेल, तिथे कारंजे बघत असाल, त्या कारंजे तिथे कलर्ड लाईट असतात. ते कलर्ड लाईट कसे जनरेट करतात? तर निऑन आणि आर्गॉन ह्याचं इक्विमोलर मिक्सचर घेतात. सो बॉटनिकल गार्डन्स मध्ये त्याचा यूज केला जातो, म्हणजे ते लॅम्प प्रिपेअर करण्यासाठी. AR प्लस NE असं लिहून ठेवा. आर्गॉन प्लस निऑनचे कॉम्बिनेशन असते ते. ओके. थर्ड आहे फ्लोरोसंट ट्यूब्स, फ्लोरोसंट ट्यूब्स मध्ये याचा यूज केला जातो. आणि लास्ट यूज ऑफ आर्गॉन इज जनरली 85% ऑफ AR अँड 15% ऑफ नायट्रोजन गॅस. ह्या दोघांचं जे 85 प्लस 15% कॉम्बिनेशन आहे ते जनरली इलेक्ट्रिक बल्ब मध्ये यूज केलं जातं. इलेक्ट्रिक बल्ब फिलामेंट याच्यामध्ये याचा यूज केला जातो. ओके. सो हे चार युजेस प्रत्येकाचे दिलेले युनिक आहेत. गॅसेस म्हणून लिहून ठेवायचे नाही उगाच काहीतरी. यूज ॲज अ सॉल्व्हंट म्हणून लिहून ठेवतात, तो गॅस आहे ऍक्च्युअली, लक्षात ठेवा. आहे इनर्ट गॅस म्हणजे काय? कोणाबरोबरही रिॲक्ट होत नाहीत ते असे इलेमेंट्स, त्यामुळे त्याचे पर्सेंटेज असतं ते इक्विमोलर मिक्सचर किंवा पर्सेंटेजच्या फॉर्मॅटमध्ये त्याचं प्रपोर्शन यूज केलेलं असतं. ते मिक्स केले असं म्हणू शकत नाही आपण, म्हणून कारण ते केमिकली इनर्ट असतात, त्याचं तसं मिनिंग आहे. ओके. तर जिथे तुमचा पी ब्लॉक इलेमेंट लार्जेस्ट वेटेज टॉपिक जो सगळा आहे तो कम्प्लीट होतो.